नांदेड जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली, यामुळे करपणाऱ्या पिकांना मोठं जीवनदान मिळालेलं आहे। पावसाअभावी शेती पिकं पूर्णपणे धोक्यात आलेली होती। दरम्यान जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अवघा 27% पाऊस झाला असून 93% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। दरम्यान थेट शेतशिवारातनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। पाहूया। खरीपाच्या या हंगामातील सर्वाधिक पाऊस जे झाला ते काल झाला। काल दमदार पावसानं नांदेड जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावलेली आहे। जे पिकं जे आहेत ते माना टाकू लागली होती, ते आता त्या पिकांना जीवदान मिळालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये जे 93% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। नांदेड जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर यासह इतर महत्त्वाचे पिकं घेतली जातात आणि सर्वाधिक पीक जे आहे ते सोयाबीनचं घेतलं जातं। शेतकरी जे आहे ते कालच्या पावसाने सुखावलेला आहे, परंतु अद्याप देखील धरण आणि तलाव आणि पाण्याचे स्रोत आहेत जे आहेत ते अद्यापही कोरडे आहेत। त्यामुळे मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा देखील अजून नांदेडमधील बळीराजाला आहे। मात्र कालच्या पावसाने हे पिकं जे आहेत ते आता तरली आहेत आणि चांगल्या पद्धतीने बहरली आहेत आणि या पिकांना आता शेती पिकांना जे आहे ते मशागतीचे आंतरपिकाचे जे मशागत आहे ते आता या कामांना वेग येताना दिसत आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड।